श्रीमद् भगवद्गीता अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्र जाणणारा यांच्यातील फरक ओळखून योग करा। त्याच्या आशयाच्या आधारे भगवद्गीतेचे 18 अध्याय 3 भागात विभागले जाऊ शकतात। पहिले 6 अध्याय कर्मयोग किंवा कर्तव्याच्या मार्गाचे वर्णन करतात। दुसरा संच 7व्या ते 12 अध्यायांपर्यंत भक्तीचा किंवा देवाच्या प्रेमळ भक्तीचा मार्ग गौरवतो। ते देवाच्या ऐश्वर्याचे वर्णन दैवी अमृत म्हणून करतात, जे भक्तीला पोषण देतात। या अध्यायापासून सुरू होणारा तिसरा संच तत्वज्ञान किंवा ज्ञानाच्या शास्त्रीय संज्ञा आणि तत्वांवर स्पष्टीकरण देतो। या अध्यायात श्रीकृष्ण 2 संज्ञांचा परिचय करून देतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ। सोप्या भाषेत क्षेत्र हे शरीर मानले जाऊ शकते आणि आत्मा क्षेत्राचा जाणकार म्हणून। तथापि क्षेत्र प्रत्यक्षात केवळ भौतिक शरीरापेक्षा बरेच काही आहे। त्यात मन, बुद्धी, अहंकार आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असलेल्या भौतिक ऊर्जेचे इतर सर्व घटक समाविष्ट आहेत। व्यापक भाषेत आत्म्याशिवाय जो क्षेत्राचा जाणकार आहे, आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सर्व भौतिक पैलू शरीराचे क्षेत्र मानले जातात। जेव्हा एखादा शेतकरी आपल्या शेतात भात पेरतो, तेव्हा तो फक्त भातच काढू शकतो। त्या शेतातून गहू किंवा मका काढू शकत नाही। त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतात जे चांगले किंवा वाईट विचार आणि कृती पेरतो, म्हणजेच आपले शरीर, आपण परिणामी नशिबाची कापणी करतो। बुद्धांनी शिकवले, आपण जे काही आहोत ते आपण जे विचार करतो त्याचे परिणाम आहे। ते आपल्या विचारांवर आधारित आहे आणि ते आपल्या विचारांनी बनलेले आहे। अशा प्रकारे आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो। महान अमेरिकन तत्त्वज्ञानी राल्फ वाल्डो एमर्सन म्हणाले, प्रत्येक कृतीचा पूर्वज हा एक विचार आहे। म्हणून आपल्या शरीराच्या क्षेत्रात योग्य विचार आणि कृती जोपासणे आवश्यक आहे। यासाठी आपल्याला क्षेत्र, शेत आणि क्षेत्राचे जाणकार क्षेत्र यांच्यात फरक करता आला पाहिजे। श्रीकृष्ण मानवी अस्तित्वाच्या या 2 पैलूंचे सविस्तर विश्लेषण देतात। ते मानवी शरीराच्या क्षेत्राला व्यापणाऱ्या भौतिक घटकांची यादी करून सुरुवात करतात। ते या क्षेत्रात म्हणजेच शरीरात निर्माण होणाऱ्या भावनांना बदल म्हणतात आणि सद्गुण आणि पवित्र चांगले गुण क्षेत्राला शुद्ध करतात आणि ज्ञानाने ते प्रकाशित करतात। हे ज्ञान आपल्याला आपल्या आत्म्याचे अस्तित्व जाणण्यास आणि समजून घेण्यास मदत करते। जो क्षेत्रज्ञ किंवा क्षेत्राचा जाणकार आहे, त्यानंतर श्रीकृष्ण सर्व सजीवांच्या क्षेत्रांचा परमज्ञाता असलेल्या देवाचे वर्णन करण्यास सुरुवात करतात। ते म्हणतात की परमात्मा एकाच वेळी विरुद्ध गुणांनी युक्त आहेत, जे परस्पर विरोधी वाटतात। हे समजून घ्या की देव त्याच्या निर्मितीमध्ये सर्वव्यापी आहे, तरीही तो प्रत्येक जीवाच्या हृदयात बसतो। अशा प्रकारे तो परमात्मा आहे।
परमात्मा, आत्मा आणि सजीवांच्या भौतिक स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर श्रीकृष्ण त्यांच्या कृतींसाठी कोण जबाबदार आहे हे स्पष्ट करतात. तसेच विश्वातील कारण आणि परिणामासाठी कोण जबाबदार आहे जे हे फरक समजून घेतात आणि कर्मांची योग्य कारणे ओळखतात, तेच अंतिम सत्य पाहतात आणि ज्ञानात स्थित असतात. ते त्यांच्या मनाच्या भ्रमांखाली स्वतःला अधोगती देत नाहीत आणि प्रत्येक सजीवात परमात्म्याची उपस्थिती अनुभवतात. त्याच भौतिक स्वरूपामध्ये ते विविध सजीवांना ओळखू शकतात आणि एका सामान्य आध्यात्मिक आधाराने व्यापलेल्या सर्व अस्तित्वाकडे पाहू शकतात. या ज्ञानाने त्यांना ब्रह्माची किंवा ईश्वर साक्षात्काराची जाणीव होते. अर्जुन म्हणाला, हे केशव, मला प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे. मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की खरे ज्ञान काय आहे आणि या ज्ञानाचे ध्येय काय आहे. परमदिव्य भगवान म्हणाले, हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला दोन्हीचे सत्य जाणणारे ऋषी क्षेत्रज्ञ म्हणजेच क्षेत्राचा जाणकार म्हणतात. हे भारताच्या वंशज, मी सर्व वैयक्तिक कार्यक्षेत्रांचा जाणकार आहे. शरीराला कार्यक्षेत्र म्हणून समजून घेणे आणि आत्मा आणि देवाला क्षेत्राचे जाणकार म्हणून समजून घेणे हेच मी खरे ज्ञान मानतो. ऐका आणि मी तुम्हाला ते क्षेत्र काय आहे आणि त्याचे स्वरूप काय आहे हे समजावून सांगेन. त्यात कसे बदल होतात, ते कशापासून निर्माण झाले आहे, क्रियाकलापांच्या क्षेत्राचा जाणकार कोण आहे आणि त्याच्या शक्ती काय आहेत हे देखील मी स्पष्ट करेन. महान ऋषीमुनींनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दलचे सत्य विविध प्रकारे गायले आहे. हे विविध वैदिक स्तोत्रांमध्ये आणि विशेषतः ब्रह्मसूत्रात ठोस तर्क आणि निर्णायक पुराव्यांसह सांगितले गेले आहे. कर्मक्षेत्र हे 5 महान तत्वांनी बनलेले आहे. अहंकार, बुद्धी, अव्यक्त आदिम पदार्थ, 11 इंद्रिये, 5 इंद्रिये, 5 कार्यरत इंद्रिये आणि मन आणि इंद्रियांच्या 5 विषयांनी. इच्छा आणि द्वेष, आनंद आणि दुःख, शरीर, चेतना आणि इच्छाशक्ती या सर्वांमध्ये क्षेत्र आणि त्याचे बदल समाविष्ट आहेत. नम्रता, ढोंगापासून मुक्तता, अहिंसा, क्षमा, साधेपणा, गुरूंची सेवा, शरीर आणि मनाची स्वच्छता, स्थिरता आणि आत्मनियंत्रण, इंद्रियांच्या विषयांबद्दल वैराग्य, अहंकाराचा अभाव, जन्म, रोग, वृद्धत्व आणि मृत्यूच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवणे, आसक्ती नसणे, जोडीदार, मुले, घर इत्यादींना चिकटून राहणे, जीवनातील इच्छित आणि अवांछित घटनांमध्ये समविचारीपणा, माझ्याबद्दल सतत आणि अनन्य भक्ती, एकांत स्थळांची आवड आणि सांसारिक समाजाचा तिटकारा, आध्यात्मिक ज्ञानात स्थिरता आणि परमसत्याचा तात्विक शोध या सर्वांना मी ज्ञान म्हणून घोषित करतो आणि जे त्याच्या विरुद्ध आहे त्याला मी अज्ञान म्हणतो. आता मी तुम्हाला ते प्रकट करेन जे जाणून घेतले पाहिजे
आणि जे जाणून घेतल्याने अमरत्व प्राप्त होते ते अनादि ब्रह्म आहे, जे अस्तित्व आणि अनात्मतेच्या पलीकडे आहे. त्याचे हातपाय, डोळे, डोके आणि चेहरे सर्वत्र आहेत. त्याचे कान देखील सर्वत्र आहेत, कारण तो विश्वातील प्रत्येक गोष्टीत व्यापलेला आहे. जरी तो सर्व इंद्रिय विषयांना जाणतो, तरी तो इंद्रियांपासून रहित आहे. तो सर्व गोष्टींपासून अनासक्त आहे, तरी तो सर्वांचा पालनकर्ता आहे. जरी तो गुणविरहित आहे, तरी तो भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचा भोक्ता आहे. तो सर्व जिवंत प्राण्यांच्या बाहेर आणि आत अस्तित्वात आहे. जे हलणारे आहेत आणि हलत नाहीत. तो सूक्ष्म आहे आणि म्हणूनच तो अनाकलनीय आहे. तो खूप दूर आहे, पण तो खूप जवळ देखील आहे. तो अविभाज्य आहे, तरीही तो सजीवांमध्ये विभागलेला दिसतो. सर्वोच्च अस्तित्वाला सर्व प्राण्यांचा पालनकर्ता, संहारक आणि निर्माता म्हणून ओळखा. तो सर्व तेजस्वींमध्ये प्रकाशाचा स्रोत आहे आणि अज्ञानाच्या अंधाराच्या पूर्णपणे पलीकडे आहे. तो ज्ञान आहे, ज्ञानाचा विषय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो. अशा प्रकारे मी तुम्हाला क्षेत्राचे स्वरूप, ज्ञानाचा अर्थ आणि ज्ञानाचा उद्देश प्रकट केला आहे. फक्त माझे भक्तच हे प्रत्यक्षात समजू शकतात आणि असे केल्याने ते माझ्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती करतात. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि आहेत, हे जाणून घ्या. शरीराचे आणि निसर्गाच्या 3 गुणांचे सर्व परिवर्तन भौतिक ऊर्जेद्वारेच घडते, हे देखील जाणून घ्या. निर्मितीच्या बाबतीत भौतिक ऊर्जा कारण आणि परिणामासाठी जबाबदार असते. आनंद आणि दुःख अनुभवण्याच्या बाबतीत वैयक्तिक आत्मा जबाबदार असल्याचे घोषित केले जाते. जेव्हा प्रकृतीमध्ये बसलेला पुरुष 3 गुणांचा आनंद घेण्याची इच्छा करतो, तेव्हा त्यांच्यावरील आसक्ती त्याच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ गर्भात जन्माचे कारण बनते. शरीराच्या आतही परमात्मा वास करतो. तो साक्षीदार, परवानगी देणारा, आधार देणारा, दिव्य भोगणारा, परम नियंत्रक आणि परमात्मा असल्याचे म्हटले जाते. ज्यांना परमात्मा, वैयक्तिक आत्मा, भौतिक प्रकृती आणि निसर्गाच्या 3 गुणांच्या परस्पर संवादाबद्दलचे सत्य समजते, ते येथे पुन्हा जन्म घेणार नाहीत. त्यांची सध्याची स्थिती काहीही असो, त्यांना मुक्ती मिळेल. काही जण ध्यानाद्वारे त्यांच्या हृदयातील परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण ज्ञानाच्या संवर्धनाद्वारे असे करण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण कर्ममार्गाने ती जाण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. अजूनही असे काही लोक आहेत ज्यांना या आध्यात्मिक मार्गांची माहिती नाही, परंतु ते इतरांकडून ऐकतात आणि परमात्म्याची पूजा करण्यास सुरुवात करतात. संतांकडून ऐकण्याच्या अशा भक्तीने ते देखील हळूहळू जन्म आणि मृत्यूच्या महासागरातून पार जाऊ शकतात. हे भरतश्रेष्ठ, तुम्हाला अस्तित्वात असलेले कोणतेही गतिमान किंवा अचल प्राणी दिसले तरी ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे संयोजन आहे, हे जाणून घ्या. जे सर्व प्राण्यांमध्ये आत्म्यासोबत असलेल्या परमात्म्याला पाहतात आणि या नाशवंत शरीरात दोन्ही अविनाशी असल्याचे समजतात, तेच खऱ्या अर्थाने पाहतात.
जे लोक देवाला सर्वत्र आणि सर्व प्राण्यांमध्ये समान रीतीने उपस्थित असलेला परमात्मा मानतात, ते त्यांच्या मनाने स्वतःला अधोगती देत नाहीत. अशा प्रकारे ते परमध्येय गाठतात. जे लोक सर्व कृती भौतिक प्रकृतीद्वारे केल्या जातात, तर देहधारी आत्मा प्रत्यक्षात काहीही करत नाही हे समजतात, तेच खऱ्या अर्थाने पाहतात. जेव्हा ते एकाच भौतिक प्रकृतीत स्थित असलेल्या विविध जीवांना पाहतात आणि त्या सर्वांना त्यातून जन्मलेले समजतात, तेव्हा त्यांना ब्रह्माची अनुभूती येते. हे कुंतीच्या पुत्रा, परमात्मा अविनाशी आहे, त्याला सुरुवात नाही आणि तो कोणत्याही भौतिक गुणांपासून रहित आहे. जरी तो शरीरात स्थित असला तरी तो कार्य करत नाही किंवा भौतिक ऊर्जेने दूषित नाही. अवकाश सर्व काही आपल्या आत धारण करतो, परंतु सूक्ष्म असल्याने त्यात असलेल्या गोष्टींमुळे दूषित होत नाही. त्याचप्रमाणे जरी त्याची जाणीव शरीरात व्यापलेली असली तरी आत्म्यावर शरीराच्या गुणधर्मांचा परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे एक सूर्य संपूर्ण सूर्यमालेला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे वैयक्तिक आत्मा संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. जे ज्ञानाच्या डोळ्यांनी शरीर आणि शरीर जाणणाऱ्यांमधील फरक आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याची प्रक्रिया पाहतात, त्यांना परमध्येय प्राप्त होते. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 13 संपूर्ण.